तांदळाची खीर ही अशी मस्त ऑर्गॅनिक गूळ घालून केलेली, कुठेही दूध न फाटता बनवली आहे। अगदी मार्केटमध्ये मिळते तशी रबडीसारखी कशी करायची आणि खिरीला क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी काय करायचं आणि मस्त अशा ह्या रंगावर कशी करायची ते ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। सोबतच काही टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर मी श्रावणीच होम किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। इथे तांदळाची खीर करायला इंद्रायणी तांदूळ घेतले आहेत। हे तांदूळ असे बारीक असतात आणि ह्या तांदळामध्ये स्टार्चचं प्रमाण जास्त असतं। तर ज्या तांदळांना स्टार्च आहे ते तांदूळ घ्यायचे। इंद्रायणी तांदूळ किंवा आंबेमोहर तांदूळ घ्यायचा। शक्यतो लांब तांदळाला स्टार्चचं प्रमाण कमी असतं। छोट्या आकाराचे तांदूळ असतात त्यापैकी कुठलेही घ्यायचे, पण शक्यतो ज्याला सुवास आहे असेच तांदूळ घ्यायचे। मी इथे 4 टेबलस्पून इंद्रायणी तांदूळ घेते। 4 टेबलस्पून इंद्रायणी तांदूळ घेतलेत। आता हे चांगले धुवून घ्यायचे। तांदूळ छान धुवून घेतलेत। आता ह्यामध्ये साधं पाणी घालायचं आहे, नाहीतर मग कोमट पाणी घातलं तरी सुद्धा चालेल। कोमट पाणी म्हणजे एकदम आपल्या हाताला सोसवेल इतकं पाणी घ्यायचं आहे, ते ह्यामध्ये घालायचं आहे। कोमट पाणी घातल्यामुळे तांदूळ लवकर भिजून येतात। साधं नॉर्मल पाणी घातलं तर अर्धा तास तांदूळ भिजत ठेवायचे। तर आता हे झाकून मी बाजूला ठेवते। इथे मी ड्रायफ्रुट्स घेतलेत। आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स घ्यायचे। तर आता इथे हे काजू आहे ते पाण्यामध्ये भिजत ठेवायचे। यामध्ये सुद्धा मी कोमट पाणी घालते जेणेकरून काजू लवकर भिजून येतील। तर हे मी अर्धा तास बाजूला ठेवून देते। बदाम आणि पिस्ता मी कापून घेतलेत। इथे एक पॅन गरम करत ठेवलाय, त्यामध्ये 1 छोटा चमचा तूप घालायचंय। त्यामध्ये हे ड्रायफ्रुट्स तुपामध्ये परतून घ्यायचे, अगदी हलके परतून घ्यायचे। 1 सेकंद झाल्यानंतर मनुका घालायचा। 1-2 सेकंदानंतर गॅस बंद करून ड्रायफ्रुट्स काढून घ्यायचे। 15 ते 20 मिनिटं तांदूळ भिजत ठेवल्यानंतर ह्याचं पाणी गाळून घ्यायचं। पाणी गाळून घेतलंय। आता इथे ड्रायफ्रुट्स रोस्ट करून घेतले होते, तोच पॅन इथे गॅसवर ठेवला आहे। मध्ये 1 छोटा चमचा तूप घालायचं। तूप गरम झाल्यानंतर तांदूळ भिजल्यानंतर गाळून घेतले होते ते तांदूळ ह्या तुपामध्ये थोडे परतून घ्यायचे। 1 छोटा चमचा एवढे तांदूळ बाजूला ठेवायचे। हे तांदूळ हलके तुपावर परतून घ्यायचे, पण ह्या तांदळाचा रंग बदलायला द्यायचा नाही। बारीक गॅसवर तांदूळ फुलेपर्यंत परतून घ्यायचे। असं केल्याने खीर खाताना तांदळाचा जो वास असतो तो लागत नाही। तुपामध्ये मिक्स झाल्यामुळे त्याची चव चांगली लागते। आता हा सगळा तांदूळ फुलून आलाय। मी गॅस बंद करते। आता ह्या गरम तव्यावरतीच चमच्याने असा तांदूळ फिरवून घ्यायचा, नाहीतर मग तो एकाच ठिकाणी भाजला जाणार। आता हा फुललेला तांदूळ बाजूला काढून घ्यायचा। इथे दुधासाठी पातेलं गरम करत ठेवलंय, थोडं पाणी घालायचंय। अर्धा लिटर दूध घेतलंय। दूध फुल फॅट घ्यायचंय किंवा दुसरं घेतलं तरी सुद्धा चालेल। फुल फॅट दुधामध्ये मलाई चांगली येते, म्हणून फुल फॅट दूध घ्यायचंय। आता हे दूध चांगलं ढवळून घ्यायचंय आणि उकळी येईपर्यंत तापत ठेवायचंय। दूध गरम होतंय तोपर्यंत इथे आपल्याला हे तुपात फुलून घेतलेले तांदूळ आहेत त्याचा भात शिजवून घ्यायचा आहे। दूध उकळल्यानंतर हा तांदूळ घालून आपण दुधामध्ये सुद्धा शिजवू शकतो, पण आपल्याला लवकर हवा असेल तर मग कुकरला तांदूळ लावून भात शिजवून घ्यायचा। हा एवढा तांदूळ आहे, त्यामध्ये हे पाणी घालते। त्यामध्ये जेवढे तांदूळ आहे त्याच्यापेक्षा 2.5 पट मीठ पाणी घातलेलं आहे। आता मीडियम फ्लेमवर 5 शिट्या करून हा भात मी शिजून घेते। दूध गरम व्हायला लागलंय, असं सारखं दूध ढवळून घ्यायचंय, नाहीतर खाली ते दूध लागू शकतं। आणि शक्यतो असं मोठं भांडच घ्या दूध तापवायला। दूध तापतंय तोपर्यंत इथे हे काजू भिजत ठेवले होते ते चांगले भिजलेले आहेत। तर ह्याच्यात आपल्याला पेस्ट बनवायची आहे। हे थोडे तांदूळ बाजूला काढले होते कच्चे, ते ह्यामध्ये ॲड करायचे। थोडं पाणी घालायचं आहे। त्यामध्ये एक सिक्रेट जिन्नस घालायचं आहे, ते म्हणजे ही दुधाची पावडर।
ही दुधाची पावडर घातल्यामुळे खिरीला चांगला टेक्स्चर येणार आणि ती एकदम रबडीसारखी वाटणार. घालायची आहे. तुम्ही बघू शकता छान अशी स्मूथ पेस्ट तयार झाली आहे. ही आता बाजूला ठेवून द्यायची आहे. ही दुधावरची जी साई आली आहे ती सुद्धा मिक्स करून घ्यायची आहे. 5 मिनिटं झाली. हे दूध चांगलं उकळलेलं आहे. त्यामधलं थोडं गरम दूध बाजूला काढायचं आहे. इथे एक छोटा पॅन गरम करत ठेवलाय. त्यामध्ये हा जो केसर आहे तो जरासा गरम करून घ्यायचा आहे. हलका गरम करून घ्यायचा आहे. हा गरम करून झाल्यानंतर हे जे दूध आपण बाजूला काढलं होतं त्यामध्ये घालायचं आहे. मिक्स करून घ्यायचं. हा असा केशर गरम करून दुधामध्ये घातल्यामुळे त्या दुधाला लवकर केशरचा रंग चढतो. ही एक तुमच्यासाठी टीप आहे. कुकरमध्ये भात शिजून झालाय. आपण चेक करून घेऊया. तर हा भात आता शिजलेला आहे. चांगला फेटून घ्यायचा आणि बारीक करून घ्यायचा. हा भात चांगला असा चमच्याने स्मॅश करून घ्यायचा. हा शिजलेला भात गरम असतानाच दुधामध्ये ऍड करायचा आणि व्यवस्थित मिक्स करून हे सतत मध्ये मध्ये दूध ढवळत राहायचंय. असा वेगळा तुपावर गरम करून शिजलेला भात घातला तर खीर लगेच तयार होते. खीर बनवायला जास्त वेळ लागत नाही. आता हे दूध मोठ्या गॅसवर 2 ते 3 मिनिटं चांगलं शिजून घ्यायचं, ज्यामुळे खालचा जो शिजलेला भात आहे, हा जो शिजलेला भात आणि दूध वेगवेगळं दिसतंय ते चांगलं शिजलं जाणार. नंतर मग मीडियम टू लो फ्लेमवर दूध गरम करत ठेवायचंय. हे बघा दूध आता चांगलं वर आलंय. असं 2 मिनिटं चांगलं असं शिजू द्यायचंय. असं केल्याने आतले तांदूळ चांगले दुधामध्ये मिक्स होणार आणि दूध आणि तांदूळ एकसंग होणार. आता 2 मिनिटं झाली आहेत. गॅस मीडियम टू लो ठेवायचा आहे आणि दूध असंच तापत ठेवायचंय. तुम्ही बघू शकता आता दूध थोडं आटलेलं आहे. मगाशी चमचा फिरवल्यावर हे तांदूळ आणि दूध वेगवेगळं दिसायचं. आता तांदूळ आणि दूध दोन्ही पण मिक्स झालंय. चमच्यावर दूध घेतल्याने तांदूळ असा वर आलेला दिसतोय, म्हणजे आपली खीर आता तयार व्हायला लागली आहे. दूध, तांदळाची पावडर आणि मिल्क पावडर जी आपण मिक्सरला वाटून घेतली होती ती ह्यामध्ये ऍड करायची आहे. ह्यामध्ये थोडं पाणी घालून ऍड करायचं आहे. काजूची पेस्ट घातल्यामुळे दुधाला चांगलं क्रीमी टेक्स्चर येणार आणि ही खीर चांगली रबडीसारखी दिसणार. तर 3 ते 4 मिनिटं झाली. हे साईडला लागलेलं सुद्धा काढून घ्यायचं असं आणि ह्या दुधामध्ये मिक्स करायचं. आपली खीर घट्ट व्हायला लागली आहे. दुधामध्ये केशर घातलेलं ऍड करायचंय. इथे गरम करून केशर घातल्यामुळे दुधाला चांगला रंग आलाय. केशर मी दुधात घातल्यानंतर थोडंसं चुरून घेतलं होतं. हे केशरचं दूध एकदम ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी सुद्धा चालेल. केशर घातल्यामुळे खिरीला रंग सुद्धा छान यायला लागलाय. ड्रायफ्रुट्स तुपावर रोस्ट केलेले ते घालायचे. आता ड्रायफ्रुट्स घातल्यावर एक उकळी आल्यावर हा मी आता गॅस बंद करते आणि दूध थंड करायला ठेवते. दूध थंड अशासाठी करायचंय कारण आपल्याला गुळाची तांदळाची खीर करायची आहे. गरम दुधामध्ये गुळ घातल्यावर दूध फाटतं, म्हणून आपल्याला एक गुळाचा सिरप बनवायचा आहे. तो ह्यामध्ये ऍड करायचा आहे. त्यासाठी आपल्याला हे दूध थंड करायला लागेल. ही खीर एक साईडला थंड करायला ठेवलेला गुळाचा सिरप बनवायचा आहे. त्यासाठी इथे मी छोटा पॅन घेतलाय, गॅस पेटवला. आता ह्यामध्ये 8 टेबलस्पून पाणी घालायचं आहे. 8 टेबलस्पून मी पाणी गरम करत ठेवलंय. ऑर्गॅनिक गूळ घेतलेला आहे, तुम्ही दुसरं गूळ घेतलं तरी सुद्धा चालेल. तर हे पाणी गरम झालंय. इथे 8 टेबलस्पून मी पाणी घेतलंय, तर इथे 4 टेबलस्पून गूळ घ्यायचंय. आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय. आपल्याला गुळाचा सिरप बनवायचा आहे. दूध आणि पाणी मिक्स करून घातलं तर खीर आपली दाटसर न होता ती पातळ लागणार, म्हणूनच आपल्याला गुळ आणि पाणी घालून असा सिरप बनवून घ्यायचा आहे. हा सिरप जाडसरच बनवायचा आहे. गुळाचे जे खडे आहेत ते पातळ करून घ्यायचे. असं केल्याने आपली खीर फाटत नाही आणि चव सुद्धा चांगली लागते. गुळ चांगलं मिक्स झालंय. थोडी उकळी यायला द्यायची आहे. उकळी आली की गुळामधलं जे मॉइश्चर आहे ते कमी होणार आणि गुळ आणि पाणी एकत्र येऊन एकसंग होणार. हे बघा
हे अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे। जास्त पातळ पण ठेवायचं नाहीये, थोडंसं जाडसर ठेवायचं आहे। आता इथे उकळी आल्यानंतर 1 सेकंदाने मी गॅस बंद करते। केलेला सिरप तयार झालाय। आता हा थंड करायला ठेवायचा, मग खिरीमध्ये ॲड करायचा। तोपर्यंत आता ही खीर अजून दाट झाली आहे, तर ह्यामध्ये आपल्याला गुळाचा सिरप घालायचा आहे। थंड झालेल्या खिरीमध्ये हा जो गुळाचा सिरप बनवलाय तुम्ही बघू शकता, सिरप कसा दाटसर झालेला आहे पण पाक नाही झालेला आहे। आता ह्यामध्ये ॲड करायचा आहे। हा सिरप चांगला खिरीमध्ये मिक्स करून घ्यायचा। आता गुळाचा जसा रंग असेल तसा खिरीचा रंग होणार, जसा गुळ असेल तसाच तो रंग चढणार। तुम्हाला जर जास्त गोड खीर हवी असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण वाढवून घ्या। ऑर्गॅनिक गुळ घातल्यामुळे ह्याचा रंग हा असा आलेला आहे। इथे ही महत्त्वाची टीप आहे की तुम्ही थंड दूध असतानाच गुळाचा सिरप ॲड करा। खीर आपली चांगली दाटसर झालेला आहे। आता ही सर्व करून घेऊया। गुळाची खीर अशी सिरप घालून केलेली एकदम क्रीमी मुलायम वाटते। त्या खिरीत ड्रायफ्रुट्स घातल्यावर वेलची पावडर घातली आहे। ही खीर डेझर्ट म्हणून आपण खातोच। अशी तांदळाची खीर पितृपक्षात काही ठिकाणी स्वीट डिश म्हणून पुरी किंवा तांदळाच्या वड्यासोबत सर्व करतात। मार्केटमध्ये रबडी मिळते तशा चवीची ही खीर तयार होते। फ्रीजमध्ये सेट केल्यावरती अजूनच अप्रतिम लागते। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने खीर नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला तर एक लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। बेल आयकन क्लिक करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह। धन्यवाद।